वैदिक ग्रंथांमध्ये धर्माची व्याख्या दिली. धर्माची व्याख्या प्रत्येकजण आपल्या आपल्या दृष्टिकोनातून देत असतो. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, हां, काळा, गोरा, ज्ञानी, अज्ञानी, आपले जे शरीर स्तरावरले धर्म आपण स्वीकारलेले. पण वास्तविक धर्म भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये दिले. आणि त्या धर्माचं पहिलं पाया जर असेल, जर कोणी धर्म पालन करीत असेल, तर मी या 4 गोष्टी पालन करतो. ह्या जर 4 गोष्टी पालन केल्या तर धर्म पालन केल्यासारखं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मांसाहार. मांसाहारामध्ये जीवदया नावाचा धर्माचा पाय नष्ट होतो. म्हणून दया, आपण जीवांच्या प्रती, व्यक्तींच्या प्रती, प्राण्यांच्या प्रती जीवदया केली पाहिजे. आणि त्या जीवदयाचं पहिलं प्रतीक म्हणजे मांसाहाराचा त्याग केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे धर्माचा दुसरा पाय तपस्या करणं. हे तपस्या मनुष्य जीवन तपन करण्यासाठी. संसारात आपण कितीतरी तपस्या करतो, पण त्या शरीरभर नष्ट होतात. पण भगवानसाठी तपस्या केल्या तर भगवंत प्रसन्न होतात. आणि ती तपस्या कशामुळे नष्ट होते? नशापान, बिडी, सिगरेट, तंबाखू, दारू आपण पितो. तर हे नशा केल्यानंतर धर्माचा दुसरा पाय नष्ट होतो. धर्माचा तिसरा पाय आहे याभिचार. याभिचार म्हणजे अवैध स्त्री पुरुष संग करणं, याभिचार. तर त्याच्यामध्ये क्लिनिनेस, स्वच्छता नष्ट होते. हा धर्माचा तिसरा पाय आहे. आणि चौथा म्हणजे धर्माचा पाय म्हणजे जुगार. जुगार, कोणत्याही प्रकारचा सट्टा जुगार नाही खेळावे, त्याच्यामध्ये सत्यता नष्ट होते. जुगारामध्ये कपटपणा येते, खोटं बोलू लागते. आणि धर्माचे हे चौथं पाय मोडत आहे. म्हणून जेव्हा तुम्ही धर्माचं पालन करतात तर धर्माचे हे 4 गुण पाय असले पाहिजे. दया, त्याच्यानंतर तपस्या, स्वच्छता आणि कृपा. ह्या 4 पाय आपण जर पालन केले तर धर्माचं पालन केल्यासारखे. हरे कृष्ण.